पुढची बातमी पुण्यात नाही, तिथे पीएमपीएमएल बस चोरी प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून डेंगळे पुलावरती पार्क केलेल्या बसमध्ये चढून एका तरुणानं ती चालवली। तरुणानं ती बस सुरू करून डेक्कन पर्यंत आणली। पुण्यात एका मद्यधुंद तरुणाने पीएमपी बस चालवल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। पुणे महापालिका बस स्टॉपवर ही बस उभी होती। नजर चुकवून तरुणानं बस जेम रोड वरून थेट एफसी रोडवर आणली। हा भाग अतिशय वर्दळीचा असून अनेक वाहनांची रेलचेल सुरू होती। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलीस तरुणाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते। 5 मिनिटं हा गोंधळ सुरूच होता। TV9 मराठीचे ड्रायव्हर रामराजी मोरींमुळे मोठा अनर्थ टळलाय। मद्यधुंद तरुण पीएमपी बसच्या ऍक्सिलरेटरवर पाय देत होता। हाताने ब्रेक दाबत TV9च्या ड्रायव्हरनं पीएमपी बस थांबवली। यानंतर मद्यधुंद तरुणाला बसमधून बाहेर काढण्यात आलं। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। म्हणजे मला डाऊट आलं की ह्याच्यात फिक्स पिलेला माणूस आहे। तेव्हा मी त्यांनी टर्न घेतले ते त्यांनी आपल्याला म्हणजे फिक्स आम्हाला उडवलं होतं। पण मी जरा नाही का ओव्हर मध्ये म्हणजे गाडी फुल पळवली, लगेच वरती आपण मी लगेच फुटपाथवर गाडी टाकली। तो ड्रायव्हर नुसतं एक्सिलेटर देत होता, नुसतं एक्सिलेटर। मग मी काय केलं, ब्रेकनी हाताने त्या ब्रेक दाबून धरला होता। काय मग पुढची माणसं मेली असती। दरम्यान पीएमपी बसमध्ये तरुण चढला कसा? बस चालकानं बसमधील चावी का काढली नाही, असे सवाल उपस्थित होत आहेत। जी पीएमपीएलची बस स्टार्टर मारून ह्या दारुड्या तरुणांनी पळवली, ती पीएमपीएल संस्था सुद्धा भाजपच्याच ताब्यात आहे। आणि असं असताना या ठिकाणी ज्या संस्थेचा तोटा 800 कोटीचा पुणे महानगरपालिका सहन करतेय, त्या पीएमपीएल मध्ये कसा अनागोंदी कारभार चालू आहे, जिथं सुरक्षा रक्षक नाहीत किंवा पुणेकरांचा जीव वेठीस धरला जातोय, हे एकूणच विदारक किंवा वाईट चित्र हे या निमित्ताने समोर आलेले। कॉर्पोरेशन पासून जेएम रोड आणि नटराज चौकापर्यंत त्यांनी बरोबर मार्गे आणले। सहजासहज ज्यांनी बघितलं असेल ते असं काही त्यांच्या निष्पन्नास आलं नाही की हा ड्रायव्हर नसावा, काही नसावा। जरी कोणी काय असेल या तपासामध्ये आम्ही निष्पन्न